सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 28 मार्च 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. सातारा जिल्हा परिषद अपहरण प्रकरणी तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस. गुन्ह्याचा त्वरित खुलासा सादर करा, अन्यथा पुढील आदेश पारित केले जातील. न्यायालयाचा स्पष्ट इशारा. जिल्हा परिषद सदस्य दिनकर उर्फ बापू शिंदे यांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांच्या कारवाईबाबत महाबळेश्वर न्यायालयाने तपासी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आलेले जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई व संदीप मांडवे यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने तपासातील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त करत 7 एप्रिल 2026 पर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. स्पष्टीकरण सादर न केल्यास पुढील आदेश पारित केले जातील असा स्पष्ट इशारा न्यायालयाने दिला आहे. अपहरण खुनाच्या प्रयत्नांमागील आरोपींना अटक करा, अनिल देसाई यांचे कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी घडलेल्या कथित अपहरण आणि खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेत आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून उलट आमचे अपहरण करीत जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असा गंभीर आरोप करत संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. पोलीस आता आमदारांनाही जुमानणार नाहीत. आमदार जयंत पाटील. झेडपीतील घडामोडीवर उद्विग्न प्रतिक्रिया. सरकारमधील कोणाच्या तरी सांगण्यावरून पोलीस सातारा जिल्ह्यात मंत्र्यांच्या अंगावर गेले. मंत्र्यांची अशी अवस्था असेल तर तुम्ही आम्ही की झाड की पत्ती. पोलीस आता आमदारांनाही जुमानणार नाहीत अशी चिंता राष्ट्रवादी चंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधिमंडळात व्यक्त केली. जिल्हा परिषद निवडणुकीवरून राष्ट्रीय मराठा महासंघाचा इशारा. सातारा जिल्हा परिषदेत होणाऱ्या सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या भूमिकेवर शंका उपस्थित करत राष्ट्रीय मराठा महासंघ आक्रमक झाला आहे. संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप न करण्याचा इशारा दिला आहे. दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या सभापती निवडीत प्रशासनाने कोणत्याही पक्षाचा पक्षपातीपणा न करता पारदर्शक व निष्पक्ष भूमिका घ्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार किंवा लोकशाहीची गळचेपी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना नियमाची कारवाई करावी असे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 28 गावे पाण्यासाठी व्याकुळ. 6 गावे व 22 वाड्या वस्त्यांना टंचाईच्या झळा. 8 टँकरने होतोय पाणी पुरवठा. सातारा जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यात पाण्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 6 गावे व 22 वाड्या वस्त्यांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या ठिकाणी 8 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. एप्रिल व मे या 2 महिन्यात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्भ मृत्यू प्रकरणाने खळबळ. आरोग्य मंत्र्यांकडून त्रिसदस्यीय समिती. जिल्हा शल्य चिकित्सांसह अधिकाऱ्यांची चौकशी. सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात अर्भ मृत्यूचे सत्र सुरू असल्याचे आरोप होऊ लागल्याने खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन मुलीच्या प्रसूती प्रकरणाने नैवळून घेतले आहे. या प्रकरणात मेडिकल बोर्डाने मुलीची प्रसूती करण्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार सातारा जिल्हा रुग्णालयात ही प्रसूती झाली. मात्र या दरम्यान अर्भचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप अर्भच्या कुटुंबियांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणाची दखल आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी घेतली असून साताराचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्यासह संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे. नोकरीच्या आमिषाने इंदोरीतील महिलेला 5 लाख सदस्यांचा गंडा. आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून इंदोरी तालुका कराड येथील महिलेची 5 लाख सदस्यांची फसवणूक केल्याप्रकरणी उमरेज पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्याद स्वाती स्वप्नील निकम राहणार इंदोरी तालुका कराड यांनी उमरेज पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी महेश पोपट दुबळे राहणार खालकरवाडी तालुका कराड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दुर्दैव तालुका मान येथील अपघातात 2घांचा मृत्यू, 1 जण गंभीर, 14 जण जखमी. सातारा पंढरपूर महामार्गावर दुर्दैव परिसर रस्त्यावरून काल पेट्रोल झालेल्या भीषण अपघातात आजोबा व नातेचा आगीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला असून 14 जण किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कोडोली तालुका सातारा येथील अशोक विष्णू निकम वय 77 व त्यांची नात लक्ष्मी सचिन निकम वय 13 यांचा मृत्यू झाला. रस्त्यांवरून धोकादायक प्रवास आणि सुरक्षेचा प्रश्न या घटनेवर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पळशी तालुका खटाव येथील 3 विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड. पळशी तालुका खटाव येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील 3 विद्यार्थ्यांची आपल्या दैनंदिन कामगिरीने गावाचे मान अभिमान उंचवले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या इस्रो विशेष अभ्यास दौऱ्यासाठी या शाळेतील 3 विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पळशी तालुका खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वैदेही तडाखे, शुभ्रा तडाखे, सार्थक जाधव हे 3 विद्यार्थी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला भेट देणार आहेत. या विद्यार्थ्यांना मिळालेली संधी त्यांच्या शैक्षणिक प्रवासात महत्वाची ठरणार आहे. आंबोळे समत्व वाघोली येथे इलेक्ट्रिक दुकानातून 85,000ची चोरी. आंबोळे समत्व वाघोली तालुका कोरेगाव येथील श्रीराम चौकात बंद असलेल्या त्रिमूर्ती इलेक्ट्रिक दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्याने तब्बल 85,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस झाली आहे. या प्रकरणी विशाल सुनील सावंत व्यवस्थित राहणार आंबोळे तालुका कोरेगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाटर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिनांक 26 मार्च सायंकाळी 8:30 ते 27 मार्च पहाटे 6:30 या कालावधीत ही घटना घडली आहे. अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11th-12th सायन्स
नीट, जेई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 951856 8168. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.